हॅलो बच्चो, कसे आहात तुम्ही? सध्याच टाईम टेबल जो आहे तो अपडेट झालेला आहे. युनिव्हर्सिटीने कालमध्ये टाईम टेबल अपडेट केला. अगोदर आपली एक्झाम जी आहे ती 12 मेपासून होती, आता जी आहे ती 2 जूनपासून आहे. सो 20 डेजचा जो आहे तो मार्जिन वाढलेला आहे. स्टडीला 20 डेजचा जो टायमिंग आहे तो जास्ती मिळत आहे आपल्याला. भरपूर स्टुडंटचे पासिंग स्कीमच्या रिलेटेड काही डाऊट्स होते. सो एक शॉर्ट व्हिडिओज बनवू आपण, ज्याच्यामध्ये आपण पासिंग स्कीम एकदा परत रिवाईज करू सेम टूसाठी, आणि जो टाईम टेबल आहे त्याला एकदा शॉर्टमध्ये एकदा बघून घेऊ. ओके, सो चला, स्क्रीनवर तुमच्यासमोर मी पासिंग स्कीम डिस्प्ले केलेली आहे. ही जी आहे ही सेम टूची पासिंग स्कीम आहे. सेम 1 आणि सेम 2 दोघांची पासिंग स्कीम सेम आहे. ओके, अगोदर काय होतं, मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट 150 मार्क्सचा होता, आता पण आहे. थेरी पेपर 60 मार्क्सचा अगोदर होता, आताही आहे. 60 मार्क्सचे 2 पेपर्स बिफोरही होते, आताही आहेत. 15 मार्क्सचे इंटरनल अगोदरही होता, आताही आहे. म्हणजे CBCSच्या अगोदर CGS मेथडमध्ये 150 मार्क्सचा सब्जेक्ट होता, 75 होते. पण पासिंग जी होती ती कम्प्लिटली 54 मार्क्सवर होती फर्स्ट इयरची, सेम 1 सेम 2ची. पण CBCSमध्ये ना ही मेथड थोडीशी चेंज झालेली आहे. CBCSमध्ये आता जर आपण बघितलं तर मुलांचे रिझल्ट जे आहे ते एक पेपर बॅक आलेले आहेत. सो याची जी पासिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन्स आहे. सो आपण एकदा शॉर्टमध्ये याची पासिंग स्कीम बघू. हे पण तुमच्यासमोर मी सेम 2ची पासिंग स्कीम प्रेझेंट केलेली. युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जिथे आपण सिलेबस ओपन करतो CBCSचा, त्या कॉलमच्या बाजूला डाउनलोड सिलेबसच्या बाजूला पासिंग स्कीम डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. सो आपण त्याच्यावरून डाउनलोड केलेली आहे मी पण, आणि ही तुमच्यासमोर मी प्रेझेंट केलेली आहे. सो पासिंग स्कीममध्ये बघा, इथे मी रेड कलरमध्ये मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 याला केलेलं आहे, आणि पिंक कलरमध्ये अदर दॅन मॅथमॅटिक्स एक्सक्लुडिंग मॅथमॅटिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिस्ट्रीसाठी हे ऑप्शन आहे. सो इथे जर तुम्ही ऑब्झर्व करसाल, 60 मार्क्सची थेरी आहे, 15 मार्क्सचं इंटरनल आहे, 15 मार्क्सचं इंटरनल आहे. सो टोटल जो आहे तो आहे 75 मार्क्स आहे. पाहिजे इथे जे आहे ते 75 मार्क्स आहे तिथे. 60 मार्क्सची थेरी, 15 मार्क्स. सो एक पेपर 75 मार्क्सचा, 15 + 60. सेकंड पेपर 15 + 60 75 मार्क्सचा. सो दोघांना जर ऑब्झर्व केलं तर 75. आता पासिंगचा बघा, इथे मी पासिंगचं तुम्हाला दाखवतो की पासिंगसाठी इथे 30 मार्क्स दिलेले पेपर 1ला, 30 मार्क्स आहे पेपर 2ला. अगोदर असं नाही व्हायचं. सेपरेट पासिंग पेपर वाईज नव्हती, कंबाईन पासिंग होती सब्जेक्ट वाईज. पण आता जी पासिंग आहे ना ती पेपर वाईज सेपरेट होऊ राहिली. ओके, त्याच्यानंतर फिजिक्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक याला 80 मार्क्सची थेरी आहे, 20 मार्क्सचं इंटरनल आहे. अदर दॅन 50 मार्क्स, प्रॅक्टिकलचे 50 मार्क्स सोडून जस्ट थेरीच्या रिलेटेड. प्रॅक्टिकलला सेपरेट पास करणे, थेरीला सेपरेट पास करणे. थेरीमध्ये थेरीचे 80 + 20 मार्क्स इंटरनल, टोटल 100 मार्क्स आहे. सो इथे 100 मार्क्सपैकी तुम्हाला 40 मार्क्स लागतात. बघा 40 मार्क्स. सो इथे जर तुम्ही इंटरनलचे 20 घेतले, म्हणजे इंटरनल इव्हॅल्युएशनचे 20 घेतले, 80 पैकी थेरीमध्ये 20 मार्क्स पाडावं लागतात. लिसन, 80 पैकी 20 मार्क्स, टोटल होईल 40. सो मिनिमम पासिंगसाठी आपल्याला 40 मार्क्स लागतात. मॅथमॅटिक्ससाठी काय होतं की मॅथमॅटिक्ससाठी आपल्याला मॅथमॅटिक्स हा 60 मार्क्सचा थेरी आहे, 15 मार्क्सचे इंटरनल आहे. इंटरनलचे 15 मार्क्स जसेच्या तसे मिळाले, पासिंगला 30 लागतात. म्हणजे 60 पैकी आपल्याला 15 मार्क्स पाहिजे. 25% थेरीमध्ये स्कोअर पडला, इंटरनलचे आउट ऑफ पडले, तर आपली पासिंग होते. 30 मार्क्स पेपर 1, 30 मार्क्स पेपर 2. इथे P लिहिलेला आहे पासिंगसाठी. ओके, ग्रेड जो आहे तो पास ग्रेड येतो त्याच्यावर. ॲक्च्युली ग्रेड A, B, B+, A+, O याच्यासाठी हायर मार्क्स गरजेचे असतात. पण पासिंग ग्रेडसाठी म्हणजे पास होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपल्याला 30 मार्क्स पडणे इम्पॉर्टंट आहे. सो पेपर 1 सेपरेट पास आहे, पेपर 2 सेपरेट पास आहे. याचा अर्थ दोन्ही पेपरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एका पेपरचा अभ्यास करून पासिंग होत नाही. इन थेरीमध्ये 15 मार्क्स जर पाहिजे असतील तर मिनिमम 2 युनिट परफेक्टली प्रिपेअर करावं लागतात. एका युनिटच्या प्रिपरेशनवर आता होत नाही. अगोदर होत होतं, आता होत नाही. पेपर 1चे 2 युनिट मिनिमम, पेपर 2चे 2 युनिट मिनिमम. पण कसे परफेक्ट, हे झाले बाउंड्रीवर. पण जर परफेक्टली आणि शुअरली पास व्हायचं आहे, ॲटलिस्ट 3 तरी युनिट झाले पाहिजे असतात तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके, फिजिक्समध्ये 40 मार्क्स लागतात, 20 मार्क्स इंटरनल, 20 मार्क्स प्रॅक्टिकल. ओके, सो चला ह्याला थोडंसं इथे मी खाली पण दिले. 30 मार्क्स लागतात मॅथमॅटिक्सला एका पेपरसाठी, सेकंड पेपरला पण सेम. इलेक्ट्रॉनिक, फिजिक्स, कॉम्प्युटर याच्यासाठी 40 मार्क्स आउट ऑफ 100. सो तुम्ही आता काउंट करसाल तर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट काउंट नका करू. मॅथमॅटिक्स पेपर 1, मॅथमॅटिक्स पेपर 2, फिजिक्स पेपर 3, कॉम्प्युटर पेपर 4. ओके, सो असे सेपरेटली इंग्लिश आणि मराठी
यांना जे आहे त्यांना जस्ट पासिंग क्रायटेरियामध्ये पुढच्या वर्गात जाण्यासाठीचे ते सब्जेक्ट आहे, एलिमिनेशनसाठी दिलेले आहे. अदरवाईज मेन जो आहे तो ग्रुप आहे. पहा मी तुमच्यासाठी एक मार्कशीट इथे प्रेझेंट केलेली, मुद्दाम इथलं जे नाव आहे ते मी इरेज केलेलं आहे. ओके, सो ही जी आहे सेम 1ची मार्कशीट आहे CBCSची. सेम 1 सेम 2च्या मार्कशीट सारखेच येणार. इथे तुम्ही जर ऑब्झर्व कराल तर बघा इथे कसं आहे, इथे जे पेपर 1मध्ये मॅथमॅटिक्स 1मध्ये इंटरनलचे 15 कंप्लीट आहे, पण थेअरीमध्ये 11 पडलेले. सो 15 + 11 टोटल होते 26, पण आपल्याला पास व्हायला पाहिजे 30 मार्क्स. सो बघा इथे सब्जेक्ट जो आहे तो बॅक आलेला आहे. पण इथे जो आहे फिजिक्स इथे जो आहे फेल आलेला आहे. काय आलेलं आहे? फेल आलेला आहे. ओके, सो पेपर 1 जो आहे तो फेल आहे. पेपर 2मध्ये जर ऑब्झर्व केला तर पेपर 2मध्ये 19 आहे थेअरीला आणि 15 आहे इंटरनलला. सो टोटल किती होईल ही? 15 आणि 19. सो ही होते 34. सो इथे जी टोटल आहे ती आहे 34. सब्जेक्ट क्लिअर झाला म्हणजे पेपर 2 कम्प्लीट पासिंग झाली. सो इथे आला P, इथे आला XMF. एक्झाम्शन फुल. पेपर 2 देण्याची गरज नाही, पण पेपर 1 द्यावा लागेल. अगोदर असं नाही व्हायचं. अगोदर पूर्ण सब्जेक्ट जर तुम्ही फेल झाले तर दोन्ही पेपर द्यावे लागत होते, पण तेव्हा फायदाही असं होता की तुम्हाला टोटल मिळून पासिंग होता येत होते. आता काय होईल? जर पेपर एखादा बॅक आला तर तो पेपर द्यावा लागतो. सो हा जो काही मार्कशीट आहे या मार्कशीटवर पेपर 1 जो आहे तो मॅथ्सचा फेल आहे, पेपर 2 जो आहे तो पास आहे. म्हणजे आता पेपर 2 फक्त पेपर 1 द्यावं लागेल, पेपर 2 देता येत नाही कारण की इथे जे आहे ते एक्झाम्शन दिलेलं आहे. सिमिलरली खाली जर तुम्ही फिजिक्सला ऑब्झर्व केलं तर फिजिक्समध्ये 18 आहे आणि थेअरीमध्ये इंटरनलमध्ये 20 आहे. सो टोटल जी आहे ती 20 + 18 38 आहे आणि इथे सब्जेक्ट जो आहे तो फेल आलेला आहे. ग्रेड पॉईंट 0 सब्जेक्ट जो फेल म्हणजे थेअरी द्यावी लागते. ओके, प्रॅक्टिकलला जर ऑब्झर्व केलं ते प्रॅक्टिकल क्लिअर आहे, थेअरी बॅक आहे. सो फिजिक्सची थेअरी द्यावी लागते, इंटरनल परत देता येत नाही. थेअरी पेपर 80 मार्क्सचा देता येतो. मॅथमॅटिक्सचे इंटरनलचे 15 मिळाले, थेअरी 60 मार्क्सची द्यावी लागेल. 15चा ऑलरेडी आहे तर 16 पैकी 15 पाठावं लागते. सो ही मार्कशीट मुद्दा मी तुमच्यासमोर प्रेझेंटेशनसाठी आणली की या फॉर्म्समध्ये पासिंग करताना पेपरला सेपरेट पासिंग करावं लागेल विथ प्रूफ. मार्कशीट समोर ठेवून मी तुम्हाला हेच दाखवून राहिलो की पास होण्यासाठी जसे इथे जो आहे इथे फेल झालेला आहे. इथे फेल का झालेला आहे? कारण की इथे थेअरीमध्ये कमी आहे. इथे पास का झालेलं आहे? कारण की इथे जे पासिंगचं आहे ते पासिंग जे आहे ते झालेलं आहे. 19 + 15 34 पासिंग आहे. इथे जे आहे ते 30 भरत नाही म्हणून फेल आहे. डिफरन्स समजेल. इच पेपर यू नीड टू बी क्लिअर्ड सेपरेटली. यू कांट गेट पास कंबाईनली. मॅथमॅटिक्सचा पेपर 1 पेपर 2. सो आता आपल्याला पेपर 1 सेपरेट प्रिपेअर करावं लागतो, पेपर 2 सेपरेट प्रिपेअर करावं. काय होऊ शकतं? तुम्ही जर का सेम 1चे पेपर 1 पेपर 2 बॅक ठेवले मॅथचे, सेम 2ला पेपर 1 निघाला फर्स्ट सेमचा, पण पेपर 3 गेला म्हणजे सेम 1चा एक पेपर सेम 2चा एक पेपर. तुम्ही जेव्हा सेम 3ला असाल तुम्हाला 4 मॅथमॅटिक्सचे पेपर द्यावे लागतात. सेम 1चा एक, सेम 2चा एक, सेम 3चे 2. हे लोड घेऊन जाता नाही येत, कुठेतरी हे लोड वाढत जातं. सो ट्राय टू डू पेपर 1 पेपर 2 क्लिअर करा. ज्यांचे बॅक असतील त्यांनी सेम 2चे पेपर 3 पेपर 4 बॅक करा. जनरली बॅक ठेवू नका, क्लिअर करा. सब्जेक्ट आपल्याला पुढच्या वर्गात जाता येतं, पण लोड घेऊन जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही. एवढ्यामध्ये खूप मी बॅड मेंटॅलिटी पाहिली. स्टुडंट स्टडीला इग्नोर करतात, लिटरली इग्नोर करतात. स्टडी कोणी करत नाही आहे. आणि तुम्ही जर पाहिलं ना दुसऱ्या टेक्निकल कोर्सेसपेक्षा डिग्रीचा कोर्स हा छान आहे. तुम्हाला माहिती आहे BSc 3 वर्षात संपते, इंजिनिअरिंग 4 वर्षात संपते, फार्मसी 4 वर्षात संपते. सो BScला ऑलरेडी 1 वर्ष वाचतं. तुम्ही जर कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन करणार असाल MPSC किंवा बँकिंगची किंवा UPSCची तर तुम्ही लकी आहात की तुम्ही 3 वर्षामध्ये डिग्री पूर्ण करता. इंजिनिअरिंगवाल्यांना 4 वर्ष करावं लागतं. सो एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट ज्यावेळेस MPSCची एक्झाम देतो आणि BScचा स्टुडंट ज्यावेळेस इंजिनिअरिंगची एक्झाम MPSCची एक्झाम देतो, BScच्या मुलाला एक एक्स्ट्रा इयर मिळतो प्रिपरेशनला ॲज कम्पेअर टू टेक्निकल कोर्सेसपेक्षा. सो जर तुम्ही BScला आणि तुमची जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी असेल पुढे फ्युचरला तर डेफिनेटली तुमचा जो 1 वर्ष एक्स्ट्रा मिळत आहे तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. आणि अभ्यासाला चॉईस नाही, काहीच चॉईस नाही. अभ्यास हा केलाच पाहिजे. तुम्ही 1 आवर करा, 2 आवर करा. एवढं मेंटॅलिटी खूप डिस्टर्ब आहे. कोविडमुळे ना ज्याला त्याला फ्रीमध्ये पास पाहिजे. मी बघितलं मुलांना शिकायचं नाही आहे पण पास व्हायचं आहे. मुलं कॉप्या करतात. आपण ज्या नोट्स ठेवतो IMP नोट्स, मुलं त्याच्या रिडक्शन करतात. कशाला एवढं? थोडासा अभ्यास करा, पण अभ्यास करा. फक्त कॉप्यांच्या भरोशावर होत नाही. आणि कोणालाच एवढं जास्त काही म्हणजे असं इम्पॅक्ट होणार नाही असं नसतं. प्रत्येकाला कुठे ना कुठे स्वतःची शरम वाटते नापास झाल्यावर. एकदा तरी डोळ्यामध्ये आसू येतं. कशासाठी? प्लीज प्रिपेअर करा. टाईम टेबल चेंज झालेला आहे. हे पहा, हा रिवाईज टाईम टेबल आणला मी तुमच्यासमोर. रिवाईज टाईम टेबल आता हा 2 तारखेपासून स्टार्ट होतो. मॅथमॅटिक्सचे जर तुम्ही पेपर पाहिले तर मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे
पेपर 12 तारखेला आहे, 16 तारखेला आहे, 12 जून, 16 जून. मॅथमॅटिक्सला 1.5 महिना वेळ आहे अजून. सो एक्झाम 20 डेज पुढे गेलेली आहे. फिजिक्सला पण पहा 7 जूनला आहे, इलेक्ट्रॉनिक जो आहे तो 5 जूनला आहे. खूप वेळ आहे, खूप जास्त वेळ आहे पास होण्यासाठी, मार्क्स घेण्यासाठी. आतापर्यंत नसेल केलं तर लास्टच्या 1 मंथमध्ये तरी अभ्यास करा, प्लीज अभ्यास करा. अभ्यासाला काहीच पर्याय नसतो, अभ्यास केल्यावरच पासिंग होते. सो हे तर छान झालं की एक्झाम जे आहेत ते पोस्टपोन झाले. एक स्टुडंट आहे, आय डोंट नो डिटेल ऑफ हर, यूट्यूबवर आहे. तिने ना मागच्या 7-8 दिवसापूर्वी एक कॉमेंट केली होती की सर फिजिक्सचा अभ्यास झालेला नाही आहे, मॅथमॅटिक्सचा पेपर 2 स्टार्ट नाही केलेला अजून, एक्झाम पोस्टपोन होऊ शकते का. कसे इन्स्टिंक्ट असतात, पेपर पुढे गेले पाहिजे कारण मला अभ्यासाला वेळ कमी पडून राहिलो. दॅट इज द इन्स्टिंक्ट. अशा प्रामाणिक स्टुडंटचा देव ऐकतो. ज्यांना फक्तच काहीच करायचं नसतं त्यांचं नाही ऐकत, पण जे अभ्यास करतात आणि ज्यांना खऱ्या अभ्यास करताना पण खऱ्या पद्धतीने वेळ कमी पडतो त्यांचा देव ऐकतो. मी तर कॉमेडीमध्येच असंच माझ्या स्टुडंटसोबत म्हणजेच डिस्कशन केलं होतं की असं युनिव्हर्सिटी वेळ वाढून देत नाही. त्या मुलीची प्रेयर देवाने ऐकली, युनिव्हर्सिटीने ऐकली आणि टाईम टेबल जो आहे तो पोस्टपोन झाला. सो मला भरपूर मेसेज येतात एवढ्यामध्ये तुमचे सिलेबसचे रिलेटेड, पेपरचे रिलेटेड, मार्क्सचे रिलेटेड. एका मुलीने खूप छान कॉमेंट दिले की ती तिच्या क्लासमध्ये टॉपर आहे आणि तिला व्हिडिओचा यूज झाला. सो तुम्ही जर का व्हिडिओजला प्रॉपरली बघसाल, प्रिपेअर करसाल तर तुम्हालाही फायदा. बट प्लीज फक्त बघून नाही होणार. पेन पेपर घ्या, व्हिडिओज बघा, व्हिडिओ पॉज करा, नोट्स लिहा, समजून घ्या, फॉर्म्युले पहिले लिहा, कोणता फॉर्म्युला कुठे अप्लाय होतो. एकदा व्हिडिओमध्ये नोट्स बनवा, दुसऱ्या वेळेला नोट्सला अप्लाय करा. या पद्धतीने एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगायचा आहे. मागच्या सेमला पेपर 1, पेपर 2 हे जुन्या सिलेबसला कोरिलेट होत होते, PYQ मिळत होते. पण यावेळेस आपण ODEचे 4 युनिट जे ते अपलोड केलेले आहेत आणि वेक्टरचं पण 1 युनिटचा पार्ट 1 अपलोड केला, पार्ट 2 उद्याला अपलोड होईल. डेफिनेटली 10 युनिट मी पूर्ण पेपर 1, पेपर 2चे अपलोड करणारच आहे, डेफिनेटली करणार आहे. तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर पेपर 1 ODEमध्ये MCQ म्हणजे PYQ कमी मिळत आहेत कारण जुन्या सिलेबस आणि या सिलेबसचे क्वेश्चन्स डिफरंट आहेत. सो आता PYQ लागू नाही होणार, डेपमध्ये प्रिपेअर करावं लागेल. जेवढे मी क्वेश्चन्स दिलेले तेवढे क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने करा, तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. सर्वांनी मला आता रिझल्ट अपलोड नाही केले, रिझल्ट मला डिटेल सांगितले नाही, खूप जण व्हिडिओजला लाईकही नाही करत. पण कमीत कमी कॉमेंट टाका की तुमचे पेपर छान झालेत, नाही झालेत. तुम्हाला जर का म्हणजे या कम्युनिटीवर टाकायचं नसेल, इन्स्टावर फॉलो करा, इन्स्टावर मेसेज पाठवा, नका फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू, पण तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता ना इंस्टाग्रामवर मला की आम्हाला एवढे मार्क्स पडलेले, आमचे हे डाऊट आहे. सो तुम्ही मला टाईम टू टाईम जर क्वेश्चन जर पाठवत राहिले, तुमच्या क्वेरीज असल्या, तर मी एक वीक वाईज 2 वीक वाईज एक व्हिडिओ अपलोड करत जाईल ज्याच्यामध्ये तुमचे क्वेश्चनचे आन्सर देत जाईल. अदरवाईज काही स्टुडंट आहेत, 3-4 स्टुडंट आहेत ज्यांनी मला इन्स्टाला मेसेज केले, मी त्यांच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या इन्स्टाला. फ्रेंड नाही बनलेत पण मेसेज केलेले आहेत आणि मी मेसेजला रिप्लाय दिलेले. मी फ्रिक्वेंटली सोशल साईटवर नसतो, त्या कारणाने मी फ्रिक्वेंटली मेसेजला रिप्लाय नाही देऊ शकत, पण मी जेव्हा जेव्हा मेसेज बघेल तेव्हा रिप्लाय देत असतो. सो तुमच्या जर काही क्वेरी असली तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली पण टाकू शकता. अदरवाईज तुम्ही इन्स्टाला टाका, तुम्ही तिथे करा. माझा मेल ID दिलेला आहे, तुम्ही मेल IDवर अपलोड करा, मी मेल IDवर तुम्हाला आन्सर पाठवेल त्याचे. सो तुम्ही कुठूनही कम्युनिकेट करू शकता जर तुमचे डाऊट असतील तर. आणि मी ट्रस्टफुली सांगू शकतो की माझा जो जेवढा चांगला प्रयत्न होईल मी तेवढ्याच चांगल्या क्वेरीचे आन्सर हे करेल. माझे इन्स्टिंक्ट चांगले आहेत, पण लक म्हणण्यापेक्षा ना माझे जे गेसिंग आहे ते खूप चांगले आहेत. मी 10-12 वर्षापासून BSc बघतो आणि माझे गेसिंग खूप प्रॉपरली. माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटला मी अगोदर सांगितलं होतं की मला वाटत नाही की एक्झाम मे महिन्यामध्ये होईल, जशी त्या मुलीला वाटत होतं की टाईम वाढावं. माझ्या मुलांनाही सांगितलं होतं की एक्झाम मला वाटतं जूनमध्ये झाली पाहिजे, एक्स्ट्रा टाईम भेटेल. लॉजिक काय होतं, तुमची एक्झाम लेट संपली, सेकंड इयर थर्ड इयरची एक्झाम पहिले संपली 1 महिना, त्यांची एक्झाम पण मेमध्ये, तुमची 1 महिना लेट संपली, तुमची एक्झामही मेमध्ये. सो टाईम स्पॅन बॅलन्स झाला पाहिजे. सो आता ॲट द एंड इट्स गुड टू हॅव एक्झाम इन जून, एक्स्ट्रा टाईम मिळतो, प्रिपेअर करा. टाईम टेबल पण आहे, पासिंग स्कीम पण सांगितलेली आहे. प्राऊडली सांगायचं आहे, माझ्याकडच्या एका मुलीला अल्जेब्रा ट्रिग्नोमेट्रीमध्ये 59 मार्क्स पडले, 1 मार्क कुठेतरी MCQचा गेला, अदरवाईज 60 आउट ऑफ 60 पडले असते. सो मी जेवढं सांगतो तेवढं प्रिपेअर करा, डेफिनेटली खूप चांगले मार्क्स मिळतील, खूपच चांगले मार्क्स मिळतील. तुम्ही मी आता फर्स्ट इयर, मी अगोदरच बोललो, तुम्ही आणि मी फर्स्ट इयरला कनेक्ट झालो एकमेकांसोबत. माझंही ऑनलाईनचं फर्स्ट इयरच आहे, म्हणजे मी यूट्यूबवर फर्स्ट इयरलाच आहे, तुम्हीही फर्स्ट इयरला आहे. सो CBCS पासून आपण स्टार्ट झालेलो आहे. थर्ड इयरला मी कुठेच हालत नाही आहे, मी तुमच्यासोबतच आहे, तुम्हाला हेल्प करण्यासाठी. तुमचे जे काही डाऊट असतील लहान सहान अभ्यासाचे ते माझ्यासोबत शेअर करा, तुमचा स्टडी टाईम करा, तुमचा स्केड्यूल करा, तुमचा अभ्यासाचं विचारा. जे तुमच्याकडून अभ्यासाचा प्रॉब्लेम येत असेल, स्टडी रिलेटेड येत असेल, डेफिनेटली विचारा. मी घरातल्या मोठ्या म्हणजे फॅमिली मेंबरसारखा तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल, जेवढं होईल तेवढे चांगले प्रयत्न करेल. सो सगळं तुमच्यासमोर मी ठेवलेलं आहे. मार्कशीटवर कसं मी प्रॅक्टिकली दाखवलं की पेपर एक बॅक येतात,
आणि इथे तुमच्यासमोर पासिंग स्कीम दिलेली आहे. आठवण ठेवा, पेपर 1 पेपर 2 सेपरेटली पास करायचे. सो तुमचे जर काही डाऊट असतील तर डेफिनेटली मला पास ऑन करा, मी तुम्हाला त्याचे ॲन्सर देईन. यूट्यूबवर जर नसतील देत आले तर इंस्टावर मला कॉमेंट करा, मी तिथेही तुमचे ॲन्सर्स देईन. मेल करा मला माझ्या foundationambition@gmail.com वर, मी तिथूनही तुम्हाला रिप्लाय करेल वगैरे त्याच्यामध्ये. सो हा होता एक शॉर्ट व्हिडिओ पासिंग स्कीम आणि टाइम टेबलचे रिलेटेड आणि ते मार्कशीटचे डिटेल देण्याचे. आणि मार्क्स येतात, 59 मार्क्स येतात. इम्पॉर्टंट असं ठेवा की BSc 3 इयर्सची, आपल्याला BSc नंतर पण जायचं आहे. काही एक मुलाचा कॉमेंट होती की त्याला ह्या MSc करायचं आहे, मॅथमध्ये करायचं आहे आणि त्यासाठी त्याला जॅमची प्रिपरेशन करायची. सो जॅमचं पण मी माझा स्टडी मटेरियल कलेक्ट करतो आहे, लवकर स्टार्ट करेल. मी म्हटलेलं आहे माझ्यासमोर आपल्याला NITsला तरी जायचं आहे. मला प्राऊडली तुमच्याच मधले कोणाला ना कोणाला तरी पण NITपर्यंत घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रातला VIT NIT आपल्याला नक्की जायचं आहे. IITपर्यंतही जाण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट स्टेप आहे आपली NITची. माझ्यासोबत राहा, मेहनत करा, मी पण करेल, तुम्ही पण करा. तुमच्याच रिझल्टवर माझं जे होतं सक्सेस डिपेंड आहे. मी आता एक्झाम नाही देऊ शकत, पण माझे जे रिफ्लेक्शन येते तुम्ही आहात, तुम्ही जेवढे चांगले मार्क्स घेसाल तेवढा माझाही खूप चांगला ॲज अ टीचर म्हणून एक्सपिरियन्स वाढत जातो. सो थँक्यू माझ्यासोबत असण्यासाठी. अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्यासोबत राहा. लवकरच मॅथमॅटिक्सचे काही स्किल डेव्हलपमेंटचे, टेबल्सचे, कॅल्क्युलेशनचे, रेग्युलर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह असे शॉर्ट व्हिडिओ पण लवकरच घेऊन येईल. सो तुमच्या सर्वांचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या. असेच माझ्यासोबत राहा तुमच्या हक्काचे यूट्यूब चॅनल ॲम्बिशन फाउंडेशन विथ डॉक्टर अतिश सोबत. थँक्यू. अशा तुमच्या ब्लेसिंग्स राहू द्या. थँक्यू.